कोल्हापुरातल्या आंबा घाटामध्ये मध्य प्रदेश पासिंग असलेली खासगी बस ही 70 ते 100 फूट खोल दरीत कोसळली। बसमधील 15 प्रवासी जखमी, तर सुदैवानं कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये। अपघात घडताच तात्काळ संबंधितांना बाहेर काढण्यात यश आले। सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत। बसमधले 15 प्रवासी जखमी झालेले आहेत, तर अपघात घडताच सर्व प्रवासींना बाहेर काढण्यात यश आलं आणि सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत। कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती सध्या समोर येते। कोल्हापुरातल्या आंबा घाटामध्ये खासगी बस ही दरीत कोसळली। 70 ते 100 फूट इतकी खोल ही दरी। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, विक्रांत, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा महत्वाचा घाट आहे आणि याच घाटामध्ये आज पहाटे 5 वाजता ही घटना घडलेली आहे। जवळपास 70 ते 100 फूट खोल दरीत ही बस कोसळली। यामधले 15 प्रवासी जखमी झाले अशी माहिती मिळते। यातील एक प्रवासी गंभीर जखमी देखील होता। मात्र तात्काळ या सगळ्यांना उपचार त्या ठिकाणी मिळाले आणि म्हणूनच त्या ठिकाणी कुठलीही दुर्घटना जी आहे ती जीवितहानी झालेली नाही आहे। खरं तर हे सगळे प्रवासी जे आहेत ते नेपाळवरून आले आहेत अशी माहिती मिळते। रत्नागिरीला एका आंब्याच्या बागेमध्ये काम करण्यासाठी हे जात होते अशी माहिती सध्या मिळते। मात्र यांच्यावर आज पहाटे अशा पद्धतीनं अपघाताची घटना घडल्यामुळं खरं तर ते प्रवासी आता तिथंच त्याच ठिकाणी आहेत। काही प्रवासी दुसऱ्या बसची देखील त्या ठिकाणी वाट पाहताना मिळते। मात्र हे सगळे प्रवासी एकाच वाहनातून नेपाळवरून या ठिकाणी जात होते। त्यामुळं निश्चितच या घटनेची आता पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सगळ्यांना तात्काळ आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी त्यांनी देखील रात्री पहाटेपासूनच मदत केलेली आहे। त्यामुळं निश्चित एक मोठा अपघात त्या ठिकाणी घडला असला तरी सुदैवाने यामध्ये कोणाचाही जीव गेलेला नाही, कोणाचाही मृत्यू त्या ठिकाणी झालेला नाही। हे मात्र एक चांगली गोष्ट घडली आहे। बरं, धन्यवाद शेखर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।